स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या हिंदुस्थान पोस्टच्या कार्यालयात आपण आहोत आणि या सगळ्या वास्तूसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. इथल्या सगळ्या लोकांसोबत तुमचे खूप जुने संबंध आहेत. इथला एक पुरस्कारही तुम्हाला देण्यात आलेला आहे. काय सांगाल, इथे आल्यानंतर काय मनात भावना होत्या? आम्ही जेव्हा सकाळी निघालो तेव्हा आम्ही एकत्र ट्रॅव्हल करत होतो आणि अगदी सोपं साधं सांगायचं झालं तर थोडीशी भूक लागली होती सकाळी निघताना. तर स्मिता मला म्हटली की आपण कुठेतरी काहीतरी न्याहारी करूया का? मी म्हटलं नाही, मी घरी चाललोय, आपण तिथे काहीतरी करूया. तर इतके ते जवळचे संबंध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे जे आहे दादरचं, याच्याशी हे मृत्युंजय नावाचं नाटक इथे यात आपण आता जिथे उभे आहोत त्याच्या बाजूच्या हॉलमध्ये आम्ही त्याची तालीम करत असायचो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानच्या संपूर्ण बंदिवासावरती आधारित ते नाटक होतं आणि जवळजवळ 12 ते 14 लाख प्रेक्षकांपर्यंत, युवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तेव्हा ते केलं. सावरकरांवर जे आक्षेप घेतले जातात की ते माफीवीर आहेत किंवा त्यांनी माफी मागितली इंग्रजांची, ते कसं चूक आहे हे साधार दाखवून देणारं ते नाटक होतं. अंदमानमध्ये लोकांनी काय छळ सोसला, आपल्या क्रांतिकारकांनी काय भोगलं इतक्या दूर राहून आपल्या मातृभूमीसाठी, ते दाखवणारं ते नाटक होतं. आणि फार रममाण व्हायचो आम्ही त्या सगळ्या, म्हणजे अक्षरशः सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9, 10, 11 वाजेपर्यंत आम्ही ते तालीम करत असायचो. आजूबाजूला सावरकर आणि इतर सर्व क्रांतिकारकांचं सान्निध्य असल्यासारखं आम्हाला जाणवायचं, अजूनही जाणवतं. त्यामुळे आजही मला जेव्हा असं कळतं की आपल्याला स्मारकामध्ये जायचं आहे आणि तिथे काहीतरी कार्यक्रम आहे, तिथे काहीतरी बैठक आहे, काही मीटिंगला जायचं आहे, काही उपक्रमाला जायचं आहे, तर फार असं छान वाटतं, भरून येतं, पॉझिटिव्ह वाटतं एक. म्हणजे त्या वास्तूतच या प्रवेश केल्यानंतर समोर जी सावरकरांची, स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती आहे ती अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची पोज आहे त्याची. त्याच्या मागे भारत मातेचं मोठं म्युरल आहे आणि आजूबाजूला क्रांतिकारकांची संपूर्ण स्वातंत्र्य युद्धामधली म्युरल्स आहेत. मला कायम तिथे आल्यानंतर त्यांचं दर्शन घ्यावं, त्या क्रांतिकारकांचं दर्शन घ्यावं, हे रुटीन आहे, नित्य आहे की मी जेव्हा इथे प्रवेश करतो तेव्हा हे करतो. आणि मग स्वाभाविकपणे जे सिनियर्स आहेत आपल्या सगळ्यांचे, रणजित सर असतील किंवा मंजिरीताई असतील, यांच्याशी भेटीगाठी, चर्चा, सद्यस्थितीच्या सामाजिक स्थितीवरती चर्चा, हिंदुत्वाच्या एकूण कार्याविषयी चर्चा, ह्या सगळ्या गोष्टी फार मला मोह घालतात इथे येण्यासाठी, खरं सांगायचं तर. आणि बाजूला असलेली लायब्ररी जिथे अत्यंत दुर्मिळ पुस्तकं आहेत. म्हणजे मी जेव्हा शिवरायांचा छावा केला तेव्हा कमल गोखल्यांचं छत्रपती संभाजी महाराजांवरचं चरित्रात्मक जो ग्रंथ आहे, अभ्यास ग्रंथ आहे, तो मला इथेच सापडला. तो आउट ऑफ प्रिंट आहे कारण. तर अशा प्रकारचं सगळं साहित्य, वातावरण हे इथे अनुभवायला मिळतं. आणि अर्थातच वरती जे आपलं थिएटर आहे तिथे मी अनेक नाट्यप्रयोग केलेले आहेत, अभिवाचनाचे प्रयोग केलेले आहेत, 2 चित्रपटांचे म्युझिक लॉन्चचे कार्यक्रम सुद्धा इथे या वास्तूत झालेले आहेत. त्यामुळे ही वास्तू म्हणजे मुंबईतलं माझं घर असल्यासारखं आहे. आणि त्यामुळे वारंवार या वास्तूमध्ये, आणि आता सांगायची गोष्ट अशी की आपल्या टीममधले बरेचसे कलाकार सदस्यसुद्धा, त्यांना सदस्यत्व स्वीकार झालेलं आहे इथलं. तर त्यामुळे छान वाटतं. स्मिता सुद्धा आता स्मारकाची सदस्य आहे आणि अजय पुरकर आहेत. असे सगळे कलाकार या निमित्ताने स्मारकाशी जोडले जात आहेत. त्यामुळे इथे येणं ही कायम आम्हा सर्व कलाकारांसाठी पर्वणी असते. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वतः उत्तम नाटककार होते आणि त्यामुळं त्यांच्या नावाच्या या वास्तूमध्ये सातत्याने यायला आम्हाला आवडतं.